या चेतन आणि परेश तुमच्या शुभ हस्ते सामनावीर किताब इथे उमेशला दिला जाणार आहे। ऋषभ मात्रे, ऋषभ आपलाही सन्मानित केला जाईल। चला ऋषभ या। बंटी करेकरांची इच्छा आहे की ऋषभचाही सन्मान झाला पाहिजे आणि बोलना दादांच्या शुभ हस्ते इथे ऋषभ मात्रे यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत इथे केलं जात आहे। उमेशला सामनावीर इथे किताब दिला जाणार आहे। चेतन आणि परेश हे दोन्ही बंधू प्रिन्सी ढाब्याचे मालक आहेत। या परेश चेतन या दोघाही खांदा गावातील एक अनन्य व्यक्तिमत्व। उमेशला टी शर्ट दिलं जाईल। आमचे ज्ञानेश्वर दादा पाटील ऑर्गनायझर आहेत, त्यांनी पुरस्कृत केलेलं आहे। तर एका बाजूला गौरव चिन्ह आपण पाहतो निश्चित स्वरूपाचं सामनावीरासाठी त्याचे पुरस्कर्ते आहेत गोल्डन मॅन गणेश पाटील आणि विघ्नेश पाटील। उमेश अभिनंदन। या दोन्ही बंधूंच्या शुभ हस्ते आपला सामनावीर किताबाने इथे गौरव केला जात आहे। वाकलन क्रिकेट संघ मुतलम दादा थांबायचे आहे तुम्हाला, कारण आता एक संघ क्वालिफाय होणार आहे। चला यापूर्वी आवाज आपण जयेश भोसले सर जोडले गेले होते। आता संदीप पळी सर या। तर समृद्धी कॉम्प्लेक्स प्रवीण मोरे यांचा सन्मानित केला जाईल। समृद्धी कॉम्प्लेक्स प्रवीण मोरे या सन्मान आपला केला जाईल। तर बोलना दादांच्या शुभ हस्ते प्रवीण मोरे यांचा सन्मानित केला जाईल। तर प्रवीण मोरे समृद्धी कॉम्प्लेक्सचे प्रतिनिधी रहिवासी आहेत। बोलना दादा यांचे खास ते परम मित्र आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान सरपंच उपसरपंच चषक 2025 या पर्वाच्या माध्यमातून इथे केला जात आहे। रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील सर पुन्हा एकदा जोडले जातील। यापूर्वी आवाज आपण जयेश भोसले सरांचा ऐकलं। आज सुरेश शिंदे साहेब सुद्धा जोडले गेलेले आहेत। चला सामन्याला सुरुवात। हॅलो, चला तर बोलूया आपण मॅचकडे। आजच्या रात्रीतील दुसऱ्या फेरीचा हा दुसरा सामना। एका बाजूला कानपोली तर दुसऱ्या बाजूला उसाटणे, या दोन संघांमधली लढत। तर टॉस जिंकल्यानंतर इथे मात्र स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीमने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला आणि फलंदाजीसाठी आव्हान दिलाय तो कानपोली संघाला। सिद्धेश 11 कानपोली आणि कानपोली संघाचे बिग सपोर्टर आमचे खांद्याची सगळी गँग, आमचे चेतन पाटील आणि त्यांच्या समेत आलेले त्यांचे सगळे मित्र, त्यांचे बंधू देखील आहेत, तर त्यांचं देखील स्वागत आहे। आदेश मते आणि रोहित पाटील ही जोडी मैदानामध्ये जबरदस्त इन्फॉर्म असलेले प्लेयर। पण दुसऱ्या बाजूला अमर हिलाल। मागच्या मॅचमध्ये अप्रतिम अशी भेदकता या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिली आहे। दोन्ही संघाने मात्र चांगला सामना जिंकले आणि इथे मात्र आता त्यांच्यामधली ही एक बिग फाईट आहे। सामना चुरशीचा होईल यात शंका नाही आहे, पर तो अमर हिलाल समोर आदेश मते। कानपोली संघ म्हटलं तर नक्कीच एक नाव असा समोर नेहमीच तो आलाय, तो म्हणजे आदेश। पण इथे या मॅचमध्ये जर पकड मजबूत करायची असेल कानपोली संघाला तर आदेशचं राहणं महत्त्वाचं आहे। परंतु दुसऱ्या बाजूला अमर हिलालचा हाच प्रयत्न असेल की लवकरात लवकर या प्लेअरवरती अंकुश लावणं गरजेचं आहे। त्या अनुषंगाने मात्र इथे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न तो करतोय। कट करण्याचा प्रयत्न धनंजय हिलालला मात्र चकवून चेंडू मात्र सीमारेषा गाठतोय। आलाय चौकार।
चौकार आलाय, चौकाराने मात्र धावसंख्येला आता वेग आलाय, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 5 वरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना 5 धावा धावफलकावरती. पहिल्या मॅचमध्ये याच कानपोली संघाचा जर विचार केला तर निश्चित जबरदस्त खेळ त्यांचा राहिला होता. कारण 38 धावा फक्त 5 षटकांमध्ये कोपरोली संघाला हव्या होत्या 39, परंतु त्या धावा देखील त्याने डिफेन्स करून दाखवल्या होत्या. अप्रतिम खेळ या मैदानामध्ये राहिला होता आणि इथे मात्र आता उसाटणा संघ त्यांच्या विरोधात खेळतोय. ज्या उसाटण्या संघाने मागच्या मॅचमध्ये देखील कमर कसली होती, परिस्थिती बिकट असताना त्या बिकट परिस्थितीतून मात्र अनिकेत ढोपरेने चांगला खेळ दाखवला होता आणि संघाला सुस्थितीमध्ये नेलं होतं नेरे संघाविरोधात खेळत असताना. म्हणजे दोन्ही संघ बिकट परिस्थितीतून मात्र इथे पुढे आलेत आणि त्यांच्यामधली लढत आहे. जबरदस्त सामना होईल यात शंका नाहीये. गोलंदाज अमर हिलाल, दुसऱ्या बाजूला आदेश मते ताकदीनिशी फलंदाजी करण्याचा तो प्रयत्न करतोय. दरम्यान क्षेत्रामधून चेंडू मात्र गोलीच्या वेगाने सीमारेषा गाठतोय. आलाय चौकार. चौकार आलाय. चौकाराने मात्र आता धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 धावा. कानपोलीचे बरेच प्रेक्षक वर्ग या सामन्याचा मात्र इथे आनंद घेत आहेत. मोठा फटका, इथे मात्र चेंडू जाईल सीमारेषा पार. आलाय हा. पाहूया आपण, अंपायरचा इशारा येणं बाकी आहे की एक्झॅक्टली काय आहे. तिकडनं प्रेक्षक वर्ग आहे, परंतु षटकार आहे. यास इथे चेक देखील केला गेलाय. तर रोहित पाटीलसाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक. याचबरोबर आमचे मुरबीचे एक लेजंड आणि स्टार क्रिकेटर मुकेश ठाकूर यांचं इथे आगमन झालेलं आहे. वेलकम मुकेश. भोलानाथ शेट यांचे कट्टर समर्थक, अतिशय जवळीक मित्र. आदित्य अनिल बोंडे यांच्याकडून लगातार 3 षटकारांसाठी 2 लाच द्यायचे. 3 ला नाहीये, 2 ला तरी ते देतील 3000 रुपये. आणि रोहित पाटील याच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी सम्राट पाटील वलप यांच्या वतीने 500 रुपयाचा पारितोषिक आहे. पाहू शकता आपण स्क्रीनवरती आता ज्यांचं इथे आगमन झालंय. भोलानाथ शेठ पाटील यांचे खास आमचे मुरबीचे स्टार मुकेश ठाकूर यांचं इथे आगमन झालं. वेलकम मुकेश. तर इथे वाईट चेंडू आहे. पंच बोललेत आमच्याकडे, अमंतरचा इशारा आलाय. पहिला षटक बघा, पहिल्या षटकामध्ये चांगली लयलूट केले शेवटच्या मोमेंटला आणि इथे या वाईटने मात्र धावसंख्येला वेग आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 17 वरती. बिनबाद 17 अशी सुरुवात आहे. चांगल्या स्कोअरकडे वाटचाल आता मात्र इथे करतोय तो कानपोली संघ. आदेश मते आणि रोहित पाटील ही जोडी मैदानामध्ये. आदेश मात्र बरसलाय. पाण्याचा प्रयत्न, पॅटचा अंदरुनी हिस्सा मात्र विकेट किपर स्वतः धावलेत. चेंडूला पकड करतात तोपर्यंत मात्र एक धाव घेण्याची अवधी आहे. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले ते 18 वरती. 22च्या स्वरूपामध्ये धाव आहे. इथे मात्र गोलंदाज अजय भंडारी आलाय. पहिल्या मॅचमध्ये चांगला स्पेल अजयचा देखील राहिला होता. तोच अजय लेफ्ट हँड राऊंड विकेटने मारा करतोय. इथे मात्र ऑन साईडला लॉंगनच्या दिशेने मात्र चेंडू अडकवला जातोय. तत्पूर्वी मात्र सिंगल आली आहे. रोहितच्या खात्यामध्ये एका धावेने मात्र धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे ती 19 वरती. आदेशाती आणि रोहितची जोडी मैदानामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. फुल टॉस होता. कबरच्या दिशेने खेळून काढण्याचा प्रयत्न, इथे मिस फील्ड केली आहे
आणि चेंडू मात्र सीमारेषा गाठेल. आलाय चौकार. संधी ती सोडले. मगाशी देखील सत्यवानकडून चूक झाली होती. सुधीर आपण पाहिली होती, झेल सुटला गेला होता. इथे देखील हा चौकार गेला आणि चौकाराने मात्र धावसंख्या आता वेग पकडते. धावसंख्या जाऊन पोचले ती 23 वरती. आदेश मते चांगला खेळ इथे साकारतोय. आपल्या संघासाठी 7 चेंडूचा खेळ आतापर्यंत त्याने केला आणि 18 धावांचं योगदान आतापर्यंत त्यांनी दिलाय. अजय भंडारे पुन्हा एकदा. आता मात्र लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने हा चेंडू मात्र फेकला गेलाय. जबरदस्त चेंडू होता. थोडासा वाईड यार्ड करण्याचा प्रयत्न, त्यामध्ये त्याला यश लाभतंय. कोणती धाव नाही. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच आदेशचा होता, परंतु इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा अजय. हो, इथे मात्र सिंगल एक आली आहे. एका धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली ती 24 वरती. अजय जोरदार अपील आणि इथे मात्र फलंदाज बाद होईल. LBW. तर इथे नक्कीच आपण रिप्लेच्या माध्यमातून देखील पाहायला जबरदस्त हा चेंडू फेकला होता. तर पाहायला गेलं तर लेफ्ट हँड राऊंड विकेटने मारा केला आहे केडी, कारण अंपायरच्या क्रॉसमधून तो लेफ्ट हँड राऊंड विकेट नक्कीच गोलंदाजी करतोय. कारण ही देखील एक वेगळी शैली अशा गोलंदाजीची आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. तर पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि 2 षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 24 धावा. या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च करतोय तो अजय भंडारी. म्हणजे कुठेतरी कमबॅक देण्याचा प्रयत्न नक्कीच अजय भंडारीचा राहिलाय. जरी पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या असल्या तरी मात्र या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या. आणि इथे मात्र अजय भंडारीचा कमबॅक नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. 2 षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 24 धावा. एक गडी बाद. आदेश मते आणि चेतन पाटील ही जोडी आता मैदानामध्ये आहे. स्ट्राईक एंडला चेतन, दुसऱ्या बाजूला गोलंदाज जितेश मडवी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या. चेंडू मात्र गेलाय. मिड विकेट पूर्णपणे क्लिअर केलाय. आलाय षटकार. क्या बात आहे. बघा तिकडे प्रेक्षक मात्र आता नाचायला लागलेत. कर अभि कानपोलीचा का? हा नक्कीच. आदेश इथे बरं असतो कारण कॅमेरा तुमच्याकडे आहे. तुम्ही नाचता, आम्हाला दिसता. आणि वलभचे जावे आहेत. बाप रे बाप. नाही, हीच तर ख्याती असते आमच्या कॅमेऱ्यांची. कारण ते कुठे काय कॅमेरा घेऊन जातील हे सांगता येत नाही. म्हणून तुम्ही जरा सांभाळून राहा. इथे मात्र काय घडलंय. फलंदाज बाद झालाय. पंचाने बोट उंच केलाय कारण हिट विकेट झालाय असं वाटतंय. आदेश तो देखील संभ्रमात पडलाय की हे काय घडलं.
30 धावांवरती हा दुसरा विकेट तंबूच्या आष्ट्याला येतोय, कारण आदेश मते मात्र इथे बाद झालाय. स्वस्तामध्ये बोनसच्या स्वरूपामध्ये ही विकेट आली आहे, ती उसाटणे संघाला. अरे विकेट देखील बरंच काही सांगून जाईल, कारण तो देखील स्वतःला कोसतोय. कारण ज्या टान्सने तो खेळत होता, जिथे या मैदानामध्ये जबरदस्त पारी तो साकारत होता, परंतु तो मात्र इथे बाद झाला हिट विकेटच्या स्वरूपामध्ये. ही दुसरी विकेट मात्र नक्कीच तंबूच्या आश्रयाला. आता प्रीतम पाटील मात्र मैदानामध्ये येतोय. चेतन पाटील आणि प्रीतम ही जोडी आता नवखी जोडी मैदानामध्ये आहे. दोन्ही सलामीचे फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र आता दोन्ही नवखे फलंदाज गोलंदाज जितेश मडवी याच्यावरती पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला, त्यानंतर मात्र त्या जितेशच्या दुसऱ्या चेंडूवरती हिट विकेट आपल्याला पाहायला मिळाला, तो आदेश मतेचा. मारण्याचा प्रयत्न इथे मात्र नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षक, एकच धाव मिळेल. नो मॅच लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होता, लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक दूरवरून आला. अतिशय चांगला प्रोटेक्शन. 31 धावा धावफलकावरती. जितेश मडवी 3 चेंडू आतापर्यंत फेकतोय, 7 धावा खर्च करतोय, 31 धावा धावफलकावरती. कानपोली वर्सेस उसाटणे अशा सामना आजच्या रात्रीतील एक रंगतदार सामना. 2 सामने जिंकून वाकलन संघ मात्र पुढे नक्कीच सरकलाय. त्यांच्या समोर कोणता संघ येईल, थोडासा अपील होतोय. अपील मात्र फेटाळून लावला जातोय. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. येस, गुड डिसिजन बाय अंपायर जावेद परिसर. आउटसाइड टू लेग स्टंप. नक्कीच थोडा लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू. जितेश मडवी मात्र जबरदस्त इथे स्पेल हाताळतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर मात्र कमबॅक त्याचा पाहायला मिळाला. हेलिकॉप्टर उडवलाय, जबरदस्त लँडिंग देखील झालाय. चेंडू गेलाय सीमा पार, आलाय षटकार. आता वाघ देखील झोपलेत. तर सोमवार होता, आता उद्यापासून सुरुवात होईल. बघा इकडे प्रेक्षक बघा, आज बाप रे बाप, अफलातून अशी गर्दी नक्कीच त्या एंडला तिकडे पाहायला मिळते. हो, हा ट्रॅकर होता, इथे मात्र मिस केलाय. नक्कीच डॉट चेंडू आलाय. 2 षटकार नक्कीच या ओव्हरमध्ये खाल्ले ते जितेशने. धावफलकावरती धावा 3 षटकांती तब्बल 37 धावा, 2 गडी बाद. प्रीतम पाटील आणि चेतन पाटील ही जोडी मैदानामध्ये जबरदस्त परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न ते करतायत. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे, परंतु या शेवटच्या षटकामध्ये धावा किती येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. थोडासा टीम मीटिंग घेण्यासाठी विवश केला होता उसाटणे संघाला. त्यांचा हाच प्रयत्न असेल की आता स्लॉगवर आहे. नक्कीच ज्या गोलंदाजावरती भरोसा दिलाय त्या गोलंदाजाला मात्र चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. परंतु दुसऱ्या बाजूला प्रीतम पाटील आणि चेतन पाटील यांनी देखील मनसुबा बनवला असेल की शेवटचा षटक आहे, प्रत्येक चेंडूवरती हाणामारी करणं आता गरजेचं आहे. त्या अनुषंगाने जास्तीत जास्त जितक्या धावा येतील तितक्या आपल्या संघासाठी फायदेशीर ठरू शकतात. त्या अँगलने त्या अनुषंगाने मात्र इथे फलंदाजी करण्याचा ते प्रयत्न करतील. तर दोन्ही बाजूने आग लागली आहे. धाव फलकावरती धावा आहेत त्या 37 धावा. पाहू शकता आपण मस्त असा सुंदर देखावा चंद्र इथे कॅचअप केला गेलाय आमच्या कॅमेरामॅनने अप्रतिम पद्धतीने. अर्धा चंद्र. तर इथे प्रीतम पाटील जो आता स्ट्राईक एंडला आहे, गोलंदाज आपण पाहतोय उसाटणे संघाकडून नवीन गोलंदाज 4था षटक इथे घेऊन आलाय उज्ज्वल ढोपरी. बघा शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे. नक्कीच एक सिंगल आली आहे लेग बायच्या स्वरूपामध्ये. वेग पहा किती होत आहे चेंडूमध्ये. जबरदस्त वेगाने फेकलेला चेंडू उज्ज्वल ढोपरे याचा.
जबरदस्त इथे हा चेंडू होता. प्रीतम पाटील आता स्ट्राईक एंडला आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 38 धावा. हो, फलंदाज बाद. इथे मात्र दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळाली आहे. जबरदस्त गोलंदाजी उज्ज्वल ढोपरेची आपल्याला पाहायला मिळतं. पहिला चेंडू देखील निर्णायक होता. त्यानंतर मात्र ह्या चेंडूवरती क्लीन बोल्ड. ज्या अनुषंगाने 38 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. जास्तीत जास्त धावा मात्र इथे उभारण्याचा प्रयत्न नक्कीच करण्याचा प्रयत्न केला जातोय फलंदाजांच्या माध्यमातून. परंतु उज्ज्वल ढोपरे याच्यावरती टाकलेला विश्वास मात्र आत्तापर्यंत त्यांनी सार्थक ठरवलाय. 2 चेंडू तर आत्तापर्यंत निर्णायक फेकलेत. त्यामध्ये एकच धावाने 1 विकेट त्याने प्राप्त केलाय. 38 वरती 3. मयूर मते मात्र मैदानामध्ये आता प्रस्थान करतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने मात्र इथे झेल टिपला गेला. अजून एक फलंदाज बाद आहे. आता मात्र पडझड पाहायला मिळते ती कानपोली संघाची. तिसऱ्या षटकामध्ये धावा थोडेसे आल्या. त्यानंतर मात्र आता या चौथ्या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न उज्ज्वल ढोपरेने केलाय. क्या बात आहे. मार्केट जाम तर नक्कीच आहे, कारण मार्केट जाम आमचे भोला शेठचं आहे. कारण त्यांची स्पर्धा जबरदस्त यशाच्या शिखर गाठताना आपल्याला दिसतंय. कारण नेहमीच चर्चेत असलेली स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं आणि फुल प्रतिसाद मात्र प्रेक्षकांचाच देखील तेवढा लाभत असतं या स्पर्धेला. तर नक्कीच त्यांना देखील शुभेच्छा देऊया. आज त्यांचा वाढदिवस. खूप अतिशय जल्लोषामध्ये तो वाढदिवस या मंचावरती आपण पाहिला कोलाना शेट यांचा. इथे मात्र हाफ ट्रॅकवर मारण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट निघतोय. अजून एक निर्धाव चेंडूची सांगता. काय गोलंदाजी झाली आहे. 3 षटकामध्ये 37 धावा. त्यानंतर मात्र गोलंदाजीची जिम्मेदारी दिली ती उज्ज्वल ढोपरेवरती आणि ती जिम्मेदारी कशी निभवायची याचं ज्वलंत उदाहरण तो दाखवतोय. कारण आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत. 4 चेंडूमध्ये फक्त 1च धाव खर्च केली आहे ती उज्ज्वलने आणि 2 फलंदाज बाद देखील त्याने केलेत. इथे मात्र 1 धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटचा धोका आणि इथे मात्र काय घडलंय. रनआउट साठी मात्र इथे रिव्ह्यू घेण्यात आलाय. सेकंड रन साठी मात्र पाहूया आपण एक्झॅक्टली काय आहे. 1 तर धाव कंप्लीट आहे. दुसरी धाव झाली की नाहीये की फलंदाज रनआउट आहे हे आपण चेक करूया. विनय इकडे आहे. त्याचबरोबर आमचे द्वारकानाथ चोरगे सर, निखिल पाटील आणि प्रीतम पाटील ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. पण तो खरोखर प्रशंसनीय गोलंदाजी नक्कीच मी म्हणेन ती उज्ज्वल ढोपरेची. जबरदस्त गोलंदाजी. नॉट आउट आहे म्हणजे 2 धावा इथे कंप्लीट होतील. या 2 धावेनिशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40 वरती. सुधीर आम्हाला माहिती देतात. आता मात्र या षटकातील शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. पहिल्या सत्रातील हा शेवटचा 1 चेंडू आणि या शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. कोणता नंबर असेल या चेंडूवरती. उज्ज्वल ढोपरे राईट आर्म फोर द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला स्क्रीन लगत चेंडूला अडकवला जातोय तो अनिकेत ढोपरेच्या माध्यमातून. तत्पूर्वी मात्र 2 धावा मिळतील आणि या 2 धावांनी मात्र पहिला सत्र समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा त्या तब्बल 42 धावा आणि 43 धावांची गरज आहे. मॅच मध्ये एक रंगत नक्कीच निर्माण होईल.
कारण दोन्ही बाजूला ताकदीनिशी खेळाडू आहेत. कारण एका बाजूला इकडे पाहायला गेलं तर फलंदाजीचा भरणा असलेला उसाटणा संघ आम्ही देखील इथे कमी नाही आहे, तर दुसऱ्या बाजूला 42 धावा आमच्यासाठी देखील पुरेशा असतील हा प्रश्न मात्र मैदानामध्ये निर्माण झाला आहे. परंतु एक्झॅक्टली काय घडेल या मॅचमध्ये याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी बोलूया जयजी भोसले यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद संदीपजी पाटील सर, ज्यांचा आवाज तुम्ही पूर्वार्धामध्ये ऐकत होतात. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि अभिमानाची स्पर्धा आज आपण पाहतो आणि अनुभवतो आहोत. श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांच्या माध्यमातून आयोजित सरपंच आणि उपसरपंच चषक 2025 चा हा थरार आपण अनुभवतो आहोत. चालू असलेली मॅच सिद्धेश 11 कानपोली आणि त्याच्या अगेन्स्ट खेळते स्वर्गीय रामचंद्र मडवी 11 उसटणे. या दोन संघांदरम्यानची लढत टॉस जिंकला होता तो स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसटणे टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. हा व्ह्यू तुम्ही पाहता स्क्रीनवरती, चंद्राचं विहंगम असं दृश्य अगदी जवळून PTC या वाहिनीवरती जे मात्र पाहायला मिळत आहे. सामन्याकडे जिथे आपण पाहिलं ना तर पूर्वार्धाचा खेळ संपलाय, 42 बनल्यात, 43 धावसंख्येचं लक्ष या सामन्यामध्ये ठेवण्यात आलंय. पूर्वार्धाचा सुधीरजी एकंदरीत विचार केला तर आघाडीला आलेला बॅटर रोहित पाटीलने केवळ 2 बनवल्या. आदेशने चांगली फलंदाजी केली कारण 25 धावांची खेळी त्याने साकारत असताना आपण पाहिलं 11 बॉलमध्ये 2 षटकार आणि 3 चौकार त्याच्या बॅटमधून आले. चेतन पाटीलच्या बॅटमधून 1 षटकार पाहायला मिळाला, 6 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. प्रीतम पाटीलच्या बॅटमधून केवळ 1 धाव जी मात्र पाहायला मिळाली. मयूर मते जास्तीचं काही करू शकला नाही, तो शून्यावरती बाद झाला. आणि निखिल पाटील 4 धावांची खेळी त्याने साकारली. तर मोठे कांदा येथील आदरणीय नितीन शेठ पाटील यांचं आगमन इथे झालेलं आहे. सन्माननीय भोलेनाथ शेठ पाटील विद्यमान उपसरपंच यांच्या वतीने आपणास व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. नितीन शेठ पाटील यावं आपण मनपूर्वक आपलं स्वागत आहे. आणि नितीन शेठ पाटील यांचा येतोची सन्मान स्पर्धा ऑर्गनायझर भोलेनाथ शेठ पाटील यांच्या शुभास्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ सरपंच आणि उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत इथे केलं जात आहे. सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहत आहोत धनंजय स्ट्राईक एंडवरती आणि नॉन स्ट्राईक एंडवरती अजयला आपण पाहत आहोत. अजय ऑन स्ट्राईक. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल उत्तरार्ध. पहिला चेंडू खोलात टाकला, फुलर लेनचा इथे पाहायला मिळाला होता. पहिल्या बॉलवरती चेंडू टाकल्यानंतर ना एक मिश्किल स्वभावाचा असणारा गोलंदाज अर्थात आदेश मतेला आपण पाहिलं, त्याने अगदी संभाषण केलं फलंदाजासोबत. अजयला आपण पाहिलं धावफलकावरती धाव सध्याच्या घडीला आलेली नाही आहे. पहिला बॉल जो डॉट बॉल आलेला पाहायला मिळाला. पुढचा बॉल वेगाने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली स्वतः गोलंदाज, बोल्ड अँड कॉट. खेळाडू क्रमांक पहिला अजय बाद. So beautiful, so
धनंजय मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु अजय इथे बाद होत असताना पाहायला मिळालाय. अजय बाद होत असताना आपण पाहत आहोत. पहिला विकेट इथे गमावलाय. मोठा स्ट्रोक खेळण्याच्या औदार्यामध्ये स्वतःची विकेट इथे गमावलेला आपण पाहिलं. प्रकाशजी पाटील यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. संघ अर्थात उसटणे टीमसाठी, कानपोली टीमसाठी, सिद्धेश 11 कानपोली टीमसाठी जे कॅश प्राईज आलं अर्थात 5,000 रुपयाचं. पहिला विकेट इथे प्राप्त केलेला पाहायला मिळाला. पहिला चेंडू जो निर्धाव स्वरूपाचा आला. दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळाली आहे. पुढचा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न, आणखीन एक अपील उचलून धरली आहे, अपील करण्यात आली आहे. सेलिब्रेशन स्टार्ट झालंय. खेळाडू क्रमांक दुसरा पुढच्याच बॉलवरती आल्या पावली माघारी परतेल. मुकेश बॅक टू द पॅव्हेलियन. मला बायको मिळाली हो जाडी, हो मला जाडी. ते या वर्षीच्या हंगामामध्ये मॅन इन फॉर्म, मॅन इन विथ गोल्डन आर्म. काय गोलंदाजी करतोय पहा ना. प्रचंड वेगाने गोलंदाजी करत असताना त्याने इथे विकेट मिळवल्यात. त्याची देहबोली पहा. अगदी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना ज्या वेळेला विकेट प्राप्त होतात ना, पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा आला. दुसऱ्या 2 बॉलवरती 2 विकेट आल्यात. अर्थात लगातारच्या 2 चेंडूवरती 2 विकेट इथे पाहायला मिळाल्यात. अफलातून गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये आदेश मतेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. एक दर्जेदार खेळ. टेनिस क्रिकेटच्या ग्रामीण स्तराचा बाहुबली आज या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी आपण या व्यासपीठावरती पाहिला. पुढचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. डॉट बॉल. डॉट बॉलची सांगता आणि समाप्ती होत असताना पाहायला मिळते. अचूकतेने नियंत्रितबद्ध गोलंदाजी काय असताना त्याचं मूर्तिमंत उदाहरण आपण पाहत आहोत. दोन फलंदाज बाद झाले आहेत. 2 लगातारचे चेंडूजी मात्र निर्धाव स्वरूपाचे पाहायला मिळाले. 4 चेंडू अद्याप या गोलंदाजाने हाताळल्यात आणि एकंदरीत आपण विचार केला ना तर धाव खर्च केलेली नाहीये. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पुनश्च वारंवार अशा स्वरूपाची गोलंदाजी होतीये. धावा आलेल्या नाही आहेत. विकेट्स इथे प्राप्त झाल्यात आणि लगातारचे पहिल्या षटकातील 5 बॉल निर्धाव स्वरूपाचे आलेत. सुधीरजी आगलावे आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं मेडन ओव्हर या स्पर्धेमध्ये अद्याप पाहिलं गेलेलं नाही आहे. इथे निर्धाव षटक पाहायला मिळेल का याची चर्चा होऊ लागली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आदेश मतेने लगातारचे 5 बॉल निर्धाव स्वरूपाचे हाताळलेत. शेवटचा चेंडू या षटकातील येणं शेष. गोलंदाजी मार्कवरती आदेश मते पुन्हा एकदा सज्ज होईल. हा चेंडू देखील निर्धाव स्वरूपाचा. मेडन टाकणारा या स्पर्धेतला पहिला गोलंदाज आदेश मते. मोठं पॉवरफुल आहे. टोणग्यामध्ये जी ताकद आहे बैलामध्ये नाही. म्हणून पहिले टोणग्याला का बडवायचे हे मामाने विचारा. कारण की तुम्हाला नवीन पिढीला माहिती नाही म्हणून टोणग्याच्या स्पर्धा ठेवत नाही. म्हणून यमाने टोणगा का निवडला, म्हैस का निवडली, बैल का निवडला. जरी काळा असला तरी पॉवरफुल आहे. तर श्री गणेश क्रिकेट संघ वलभ यांच्या वतीने सर्व प्रेक्षकांना सूचित करण्यात आलेलं आहे. रॅलिंग च्या मागेच आपण उभे राहायचे आहे. रॅलिंग मध्ये कोणी जोर देऊ नये श्री गणेश क्रिकेट संघ वलभ यांनी सूचित केलेलं आहे. गोलंदाज सज्ज होत असताना पुढचा बॉल चेतन पाटील. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती आक्रमण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग षटकार.
या स्पर्धेच्या माध्यमातून जे पहिलं निर्धाव षटक आलं आदेश मतेचं, त्याच्यासाठी एक स्मार्ट वॉच जी आयोजकांच्या माध्यमातून दिली जाणार आहे. लोअर फुल टोस, आणखीन एक धमाका ऑन साईडला केलाय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा हा आणखीन एक पुढच्या बॉलवरती चौकार. बाया माझ्या साजनी साजनी माऊल्या गाठ उतरून बाया कोकणात आल्या. माझ्या साजनी साजनी माऊल्या. न्यूज मोटर्सचे सर्वे सर्वा आदरणीय बजरंगजी म्हात्रे साहेब वल्लभ यांच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूला अर्थात ज्याने अर्धशतक ठोकलंय, मेडन ओव्हर टाकली आहे, त्याला देण्यात येते स्मार्ट वॉच. आणि ती स्मार्ट वॉचचा हकदार आहे आदेश मते कानपुली. यावेळेला देखील लगातारचा तिसरा मोठा स्ट्रोक खेळला होता लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षकाचा हजरजबाबीपणा चांगल्या रीतीने पाहायला मिळाला. धनंजय हिलाल ज्या प्रकारचा अटॅकिंग इंटेंट त्याने दाखवलाय, लांब लचक मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय. हा आदेश मतेने ज्या पद्धतीने आपण पाहिलं पहिलं षटक हातावलं होतं, त्याच्यासाठी जी स्मार्ट वॉच आहे ती देखील व्यासपीठावरती आली आहे. काय मेडनवर टाकलं त्याने, सामना दूर केला. 4 षटकांच्या मॅचला 3 षटक बनवणं ही बाब सोपी नाही आहे. विथ द 2 विकेट्स आडव्या बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. डॉट बॉल आलाय. या वर्षीच्या हंगामामध्ये खऱ्या अर्थानं न्यूज स्वरूप मोटर्सच्या माध्यमातून बजरंगजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून 3 जे काय प्लेयर पाहायला मिळाले ज्यांनी अर्धशतक ठोकले त्यांना स्मार्ट वॉच देण्यात आली आहे. आणि ही 4थी स्मार्ट वॉच जी या स्पर्धेच्या माध्यमातून या वर्षीच्या हंगामामधून देण्यात येते. आणि 4थी मेडन ओव्हर या हंगामाची आदेश मतेने हाताळली. यावेळेचा लोअर फुल टोस, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, सेकंड थर्ड फोर्थ अटेम्प्टला झेल टिपलाय. आदेश मतेने फलंदाज बाद. एकवीरा माता की क्या बात आहे. महागुरु जिथे तिथं सारक आहे. 11 धावांची खेळी करतोय धनंजय हिलाल. संघाच्या धावा आहेत त्या 11. 3 फलंदाज बाद झालेत. कोइन्सिडन्स असा घडलाय ना की धनंजय हिलालने 3 बॉल खेळलेत, 11 बनवल्यात. आणि स्कोर कार्डकडे तुम्ही जर का निरखून पाहिलं तर 11ला 3 आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत ढोपरीला आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. जर या धावा तुम्हाला चेस करायच्या आहेत तर या 2 खेळाडूंना करायचा आहे खेळ. आणि तोही चांगला, कारण या 2 खेळाडूंकडे कॅपेबिलिटी आहे, कॅपॅसिटी आहे. ते मोठे स्ट्रोक खेळू शकतात आणि सामना बनवू शकतात. 13 बॉल 32ची गरज, 13 चेंडू आणि 32 धावा आवश्यकता सामन्यामध्ये. पहिला बॉल कमी गतीने टाकला. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती डॉट बॉल आलाय चेतन पाटीलचा. 12 बॉल 32ची गरज, येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 32ची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिली आहे. 3 खेळाडू बाद झालेत. 11 धावा फलकावरती आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊयात. डीजे सँडीकडे जाऊयात. एक मधुर संगीत ऐकूया. भक्तिभावाने ऐके ना कोणी, भक्तिभावाने ऐके ना कोणी, संत एकनाथांची अभंगवाणी. सिनेमाची जीतेंगे हम ऐसा वादा करो, कोशिश हमेशा ज्यादा करो, हिम्मत ना टूटे, मुकद्दर ना रूठे, मजबूत इतना इरादा करो. आज या मॅच मध्ये जर का जिंकायचं आहे ना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान ओसाडणे टीमला, तर अर्थात त्यांचे इरादे मजबूतच असायला हवेत. येणारे बॉल राहिलेत 12 बॉलचा खेळ इथून शेष आहे. 32ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय तो करण पाटील. आणखीन एक रफ्तारचा राजा गोलंदाजी मार्कवरती येतोय. आदेश मतेने आपल्या आयुष्यातील आणि या वर्षीच्या हंगामातील 4थं मेडन षटक टाकलंय. हा फटका ऑन साईडला फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली
टिपला जेल, संपलाय धनंजयचा खेळ. खेळाडू क्रमांक 4 बाद. चौथा फलंदाज बाद होत असताना 11ला चौथा धक्का. 4 बॉल आणि 11 धावांची खेळी, एक छोटेखानी परंतु तीही आक्रमक खेळी करून बाद होत असताना धनंजयला आपण पाहत आहोत. धनंजय हिलाल बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय बॅटिंगसाठी. जितेशला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी तो दाखल झालाय. जितेश मडवी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पुढचा बॉल कव्हरला खेळला. डीपेक्षा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल मिळेल. एकापेक्षा जास्तीचं काही नाही. डीपेक्षा करून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येत असताना आपण पाहिला. प्रत्येक संघाचा ड्रेस कोड आपण पाहतो. एक चांगल्या दर्जाचा ड्रेस कोड बनवण्यात आला आहे. तो ड्रेस कोड परिधान करूनच हे संघ नेहमीच मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना पाहायला मिळालेत. धावफलकावरती त्या 12ला 4. पुढचा बॉल यावेळेला फटका देखील डाऊन ग्राउंड केलाय. फटका फसला. आदेश मध्ये चेंडूच्या खाली आलाय. लॉंग ऑनला टिपला गेला जेल. मॅचची गोल्डन विकेट. अनिकेत बाद. चल मैं आई. महागुरु खरं तर ना या डीजे मास्टर रोशनचं कौतुकच करायला हवं. बारा धावा धावफलकावरती आहेत. 5वा फलंदाज बाद. यावेळेला देखील कवसला केलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर होता. चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. दुहेरीचा प्रयत्न. वेगाने रन कंप्लीट करण्यात येते. वेगाने 2 धावा इथे कंप्लीट करण्यात आल्यात. काय धावतात पहा ना खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. ऊर्जेचा संचार प्रचंड त्यांच्या शरीरामध्ये पाहायला मिळतोय. धावा इथे कंप्लीट करण्यात आल्या. 2 संघाची धावसंख्या 14 आहे. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अर्थात विजयासाठी 29ची गरज. येणारे चेंडू आहेत ते 8 बॉल आणि 29 धावा. फुलर लेनचा लोअर फुलटोस बनवलाय. डाऊन ग्राउंड लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. धावा जरूर चालू आहेत परंतु मॅच जिंकण्यासाठी इथून पल्ला दूरचा गाठायचा आहे. जिथे एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 ऑन दी बोर्ड. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. करण पाटील उजवे एसीवरती वेगाने टाकला. खाली राहिला बॉल. डॉट बॉल आलाय. 6 बॉलचा खेळ इथे शेष राहिलाय. 6 चेंडू आणि विजयासाठी 28 धावसंख्येची गरज. 6 चेंडू आणि 28 धावा. साठी इथे आवश्यकता आहे ती 28 धावसंख्येची. सिद्धेश इलेव्हन कानपोली संघ ड्रायव्हिंग सीट वरती आहे सध्याच्या घडीला. कारण ज्या रीतीचा खेळ त्यांचा राहिला. बॅटिंग चांगली केली. बॉलिंग चांगली केली. क्षेत्ररक्षण चांगलं केलंय. येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 28ची गरज. 6 चेंडू आणि 28 धावा. गोलंदाजी मार्कमध्ये सुधीर पाटील दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल पहिल्या बॉलला पाठवलाय. हवाई सफर करत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर केले. ए स्ट्राईक. ठोकलाय षटकार.
षटकारानंतर संघाची धावसंख्या 21 वरती जाऊन पोहोचली आहे. 5 बॉल आणि 22ची गरज. 3 बॉल 9 वरती खेळतोय सत्यवान. लोअर फुल टोस फटका इथे फसलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. DRS कॉल केलाय. DRSचा कॉल इथे करण्यात आलाय. ऍक्च्युअल मध्ये चेंडू कुठे होता, वेस्ट साईड किती आहे, बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. बॅटिंग टीमने DRS घेतलेला पाहायला मिळाला. झेल चांगल्या रीतीने फिनिश केला, कारण अशा रीतीचा ज्यावेळेला फटका फसतो ना त्यावेळेला चेंडू हवेमध्ये रोल होत असतो. एक चांगली कॅच यष्टिरक्षकाच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाली. यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टिरक्षक आपण पाहत आहोत कृष्णा यांच्या माध्यमातून. 21 ला 5 बॉल आणि 22ची गरज आहे. या चेंडूचा रिझल्ट येणं अजून पेंडिंग आहे. षटकार आला होता. फेअर डिलिव्हरी अर्थात फलंदाज बाद. 6वा धक्का. 21 ला 6वा फलंदाज सत्यवान बाद. बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की, आई गावदेवी माता की. ला 6 हा ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. एक चांगला झेल टिपला आणि रनआउट करण्याचा प्रयत्न कृष्णाने केलेला आपण पाहिला. विविध कॅमेरा अँगलने आपण सेकंड कॅमेरा अँगलने पाहत आहे. लोअर फुलटोज होता, अगदी फ्रंट फुटला आले होते आणि खेळण्याचा प्रयत्न इथे चांगल्या स्वरूपाचा केला आणि बॅटची थिकेज आउटसाइड एज मिडल करू शकले नाही. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चांगला होता, परंतु एक मात्र फलंदाज सत्यवान डोपरी जो मात्र लढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जणू काही गेला होता. त्याने काय स्ट्रोक केला षटकार, तोही लांब लचक. या मैदानावरती सर्वाधिक लांबवरचा षटकार या आजच्या रात्रीमधला जो सत्यवानच्या बॅटमधून पाहायला मिळाला. हा बॉल देखील ऑन साईडला हेलिकॉप्टर केला अलॉंग विथ द कार्पेट. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल, त्यापेक्षा जास्तीचं काही नाही, कारण येणारे 3 बॉल आता शेष राहिले. 3 चेंडू आणि 21 धावा. प्रत्येक चेंडूवरती 7 धावा गोळा करायच्या आहेत या विजयासाठी. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण अनेक वेळेला असे किस्सेही पाहिलेत की धावा बंटानही पाहायला मिळाल्यात आणि त्याला अपवाद आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये होणारी बिग बॅश. पुढचा बॉल लोअर फुलटोज होता, कव्हर्सला खेळलेत. इथे धाव येत असताना पाहायला मिळते. एक सिंगलपेक्षा जास्तीचं काही प्राप्त होत असताना पाहायला मिळत नाहीये. एकेरीच्या मदतीने संघ पुढे चाललाय. राहिली एक केवळ औपचारिकता. 2 बॉल आणि 20ची गरज. एक मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा. दैदिप्यमान असं आयोजन. सोहळा क्रिकेटचा, सोहळा आनंदाचा. पुढचा बॉल खुला टाकलाय. चेंडू थेट यष्टिरक्षकाचा भेद. डॉट बॉल आलाय. आज या स्पर्धेची उंची किती आहे पहा ना, कारण सायंकाळी 7 वाजता जे लाईव्ह स्ट्रीमिंग चालू झालंय, अद्याप 1 लाखहून अधिक प्रेक्षकांनी या 3ऱ्या दिवसाला पसंती दिली आहे. क्या बात आहे. आणि याचं कारण हे विशेषच आहे, कारण आजचा दिवस विशेष आहे. भोलेनाथ शेठ पाटील साहेब यांचा आजच्या दिवशी जन्मदिवस. हा बॉल हेलिकॉप्टर, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला, त्याने झील टिपला. 7वा फलंदाज बाद. 23 धावा केवळ बनल्या. सामना इथे जिंकला तो सिद्धेश 11 कानपुली टीमने. अभिनंदन. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. या आपण वाकळण टीमला आमंत्रित करतो आहोत. मंगेश मूर्ती वाकळण संघ. चला आपण टॉस करणार आहोत. टॉससाठी या आणि अगदी त्याच वेळेला या आमंत्रित करूया सिद्धेश 11 कानपुली. टॉस करण्यात येईल. तर इथे नाणेफेक केली जाणार आहे. सामन्याचा सामनावीर आदेश मते निर्धाव षटक विथ 2 विकेट्स. तर आदेश मध्ये ठरतो सामन्याचा हिरो अर्थात सामनावीर आदेश याबन आणि ते नाणेफेक केली जाईल वाकलन विपक्ष कानपुली संघाच्या दरम्यान. मंगेश 11 वाकलन विपक्ष कानपुली क्रिकेट संघ. सिद्धेश स्पोर्ट्स गावदेवी कानपुली या संघानायक नाणेफेक केली जाईल सुजित पाटील यांच्या शुभ हस्ते. सुजित दादा या. आणि आदेश मतेसाठी निर्धाव षटक हाताळलेला आहे. त्याच्यासाठी न्यू स्वरूप मोटरचे सर्व्हिस सर्वा बजरंग मात्रे यांच्या वतीने
इथे ब्रँडेड वॉच दिलं जाणार आहे, अर्थात घड्याळ. तर मोगल साहेब या, पण शंकर मोगल साहेब